पॉवर प्ले, 2 खेळाडू सीमारेषा लगत आणि त्यानंतर 3 षटकांमध्ये तुम्हाला या ठिकाणी फील्ड विस्तारलेली पाहायला मिळेल. ऑलरेडी साईबाबा संघाला शोध नसल्या कारणानं 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं बारावा प्रतिनिधी दिलदार बागदाना संघाचा जर आला नाही तर त्यांना सुद्धा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. स्ट्राईक वरती चारुदत्तला पाहतोय आपण आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण अनिशला पाहतोय. गोलंदाजी करताना साई आवाज संघाचा गोलंदाज मैदानावरती 30 क्रमांकाची जर्सी प्रदान करून पहिला चेंडू, यावेळेचा पहिला चेंडू स्लॉट मध्ये दिलाय आणि त्याला लॉफ्ट करतोय चेंडू. 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा बाहेर येतोय. पहिल्या चेंडू वरती चौकार. प्रहार पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्यानंतर चेंडूला भिरकावून दिलाय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या वरून खेळायचं होतं, मात्र चेंडू डिक्लेअर झोनच्या रेषेनं पाहायला मिळेल धाव ती म्हणजेच 1. षटक क्रमांक पहिलं. बॅटिंग पॉवर प्ले गोज ऑन आणि अशा स्थितीमध्ये दिलदार बागदांडा या संघाच्या माध्यमातून चारूच्या बॅटमधून आपण एक जरूर चांगला चौकार या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा या ठिकाणी खेळाडू सज्ज होईल. जावेदचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नसणार आहे, मात्र जर विचार केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, लॉंग स्टॉप, डीप बॅकवर्ड पॉईंट या दिशेने तुम्हाला केवळ 1 धाव मिळणार आहे आणि त्या दिशेने जर आपण विचार केला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करत होता आणि त्या ठिकाणी आउटफील्ड नाही आहे. प्रामुख्याने 180 अंशाचं मैदान आणि त्यावरती असणारी क्रिकेटची स्पर्धा ज्यामध्ये तुम्हाला अगदी समोर विशेपमध्ये खेळावं लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही खेळू शकताय. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा महत्वाचा पार्ट आहे यासिन सर. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर नक्कीच लेगशिक सोडून जाणारा होता का, पंचांनी थोडासा विचार केलाय आणि त्यानंतर मात्र लेट बट थेट आमच्यापर्यंत इशारा येतोय की हल्ला चेंडू या ठिकाणी अवांतर आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना धावफलकावरती 7 धावा आलेला आपण पाहतोय. 7 रन स्कोरबुक अशा माध्यमातून येणारी ही धावसंख्या मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवतोय. प्रामुख्यानं आज जर आपण विचार केला तर एक चांगलं क्रिकेट आणि त्याच दरम्यान या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण प्रणयला पाहतोय बेस्ट ऑलराऊंडर ऑफ द टीम. यावेळेचा पटका पुल केलाय चेंडूवरती, प्रहार केलाय चेंडू डीप स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार येतोय. जबरदस्त पटका, फिनॉमिनल षटकार. जिसे आता है वही असलियत में बाजीगर कहलाता है. आज या मैदानावरती बाजीगर साई आवाज की दिलदार बागदांडा. यावेळेचा पटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू जाईल 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार येतोय. आणखीन एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी. प्रामुख्याने आपण सुपला शॉटचा विचार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीला दिलस्कूप आपण पाहिला, त्याला मॉडिफाय केलं गेलं. त्यानंतर सूर्यकुमार यादवने तो घेतलेला फटका आणि त्यानंतर आपल्या ग्रामीण टेस्ट क्रिकेटमध्ये सुपला शॉट या गोष्टी आपण पाहिल्यात. मॅचकडे वळूयात. या वेळेचा फटका आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. फटका जरूर एका धावेसाठी आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं आपण पाहतोय. पहिल्या षटकानंतर चारुदत्तचं हे विक्राळ रूप आपण पाहतोय. विस्फोटक पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. तो जणू काही पॅव्हेलियन एंडमधून येताना सेट होऊन आलाय की काय अशी मनशा मनामध्ये येत असताना पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा बनल्यात 18 धावा, 18 फॉर लॉस ऑफ नन. एक चांगली धावसंख्या नक्की उभारली आहे.
जर आपण विचार केला तर या धावसंख्येचा, तर एका चांगल्या पद्धतीनं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. 18 धावा या ठिकाणी आल्यात आणि प्रामुख्यानं जर विचार केला तर नक्कीच प्रामुख्यानं या सामन्यांचा आपण विचार करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलंय, ज्या माध्यमातून आपण पाहतोय रूल्स अँड रेग्युलेशन्स, शूज नसतील तर पेनल्टी, या गोष्टी आपण बऱ्याचदा सांगतो आणि आपला तो रूल सुद्धा आहे. त्यामुळेच 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे आणि गोलंदाजच्या मोर्चावरती येणारा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय परेश. यावेळेस मात्र आपण पाहतोय ज्या पद्धतीनं चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न करतोय. प्रामुख्यानं आपण विचार केला तर पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती धाव मिळणार एक. दिलदार बागदंडा 4 षटकांमध्ये किती धावसंख्या उभारणार, या सर्व गोष्टींकडे जर आपण पाहिलं विचार केला तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट असणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर अजून सुद्धा 4 चेंडू येणं बाकी आहेत. ज्या पद्धतीनं आपण परेशला या ठिकाणी पाहतोय, धावसंख्या धावफलकावरती 21 धावा लागलेल्या आपण पाहतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज परेश मैदानावरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीचा मारा सुरू आहे. यावेळेस मात्र पूर्णतः बीट केलंय, चकवलं, एका जागेवरती उभं केलंय आणि आता जर विचार केला तर चेंडू डिक्लर झोनच्या दिशेनं जरूर केला, मात्र बॅट स्पर्श चेंडूवरती नव्हता. प्रामुख्याने आपण जर विचार केला तर शपोलून मारण्याचा प्रयत्न चारूच्या बॅटमधून आपण आतापर्यंत फटके जरूर पाहिलेत, ज्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकारांचा समावेश आहे. कमबॅक करणारी गोलंदाजी, क्या बात है. यावेळेस मात्र तुम्ही पाहू शकाल, निश्चितच जर आपण विचार केला तर बॅट हातामधून पूर्णतः सटकली होती, कारण जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी ऑफस्टिकच्या थोडा बाहेर होता. फलंदाज आधीच मन म्हणून होता या चेंडूला मी डीपेक्षा कव्हर रिझनला मारे. डॉट चेंडू या ठिकाणी आलेला आपण पाहतोय आणि गोलंदाजी करताना गोलंदाज परेश वन्स अगेन ऑन द बॉल मार्क. यावेळेसचा फटका पाहूयात, डीप मिड विकेटला क्लिअर करणार का, नाही. डीप मिड विकेटच्या हातामध्ये अगदी सेफ हँड्स मध्ये झेल पकडलाय आणि फलंदाज चारुदत्तच्या दत्तच्या इनिंगचा खात्मा. कम ऑन डीजे. आणि काढा, कारण प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे. बाजूला आपल्याला पार्किंग भेटेल, मात्र प्रेक्षक जर उन्हामध्ये उभे असतील तर मात्र ते बघण्याजोगं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करेन की आपण ज्या गाड्या पार्क करताय त्या गाड्या थोड्या बाजूला पार्क करा, ज्याच्यामुळे प्रेक्षक जे उन्हामधून हा सामना बघतायत त्यांना बसण्याची व्यवस्था होईल. धन्यवाद.
सामन्याकडे आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती धावा बनतायत. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेलेत आणि 23 धावा आल्यात आणि विचार केला तर षटक क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या मैदानावरती सुरू केलं जाईल आणि अजय मात्रेला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. अजयला यंदाच्या वर्षात संघानं बऱ्याच अंशी प्रमोशन दिलंय, कारण पहिल्या 2 ते 3 वर्षामध्ये अजयला इतक्या सुरुवातीच्या फलंदाजी क्रमामध्ये किंबहुना गोलंदाजी करताना पाहिलं नव्हतं. यावेळेचा चेंडू फुलटॉस होता, मारण्याचा प्रयत्न करतो, डीप स्क्वेअर लेग आहे, त्याला चकवलं होतं, मात्र प्रणयने नक्कीच बॅकअप घेतलाय. पडल्यानंतर थोडा फंबल झाला होता. जर आपण विचार केला संघ आपल्या पाठीशी असेल तर नक्की आपण चांगली कामगिरी करू शकतो आणि संघाकडनं नक्कीच मिळालेलं अजयला हे पाठबळ असेल यासिन सर, कारण यंदाचं वर्ष फलंदाजी करताना ओपनिंग असेल, वन डाऊन असेल, गोलंदाजी करताना गोलंदाजी मिळते आणि संघाने दाखवलेला आत्मविश्वास आणि त्यानंतर अजयने केलेली कामगिरी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यावेळेचा पुन्हा एकदा फुलटॉस, अगोदरचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच दोन्ही चेंडू खराब चेंडू होते, फलंदाज तयार नव्हता. या दोन्ही चेंडूसाठी मिनिमम 6 धावा या ठिकाणी त्याला वसूलता आल्या असत्या. प्रामुख्याने विचार केला तर या ठिकाणी दोन्ही चेंडूवरती अजय ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, पहिले 2 चेंडू या ठिकाणी फुलटॉस पाहिलेत. चांगले चेंडू मैदानावरती पाहायला मिळतील का? राऊंड विकेट. या बेलचा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर वाईड मैदानावरती आलाय. प्रामुख्याने आपण जर विचार केला तर खेळण्याच्या मर्यादेमधला चेंडू नाही असं पंचांचं म्हणणं आणि यानंतर मात्र पडल्यानंतर चेंडू अगदी डोक्याच्या वरून गेला आणि प्रामुख्यानं खेळण्याच्या मर्यादेमध्ये नसलेला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय अवांतर म्हणून घोषित केला गेलाय. गोलंदाजच्या मोर्चावरती अजय मात्रे, एक वन बाउंडचा इशारा सुद्धा आमच्यापर्यंत लक्ष्मण मल्हार आणि या ठिकाणी रोशन पोहोचवत आहेत आणि पुन्हा एकदा अजयची गोलंदाजी, राईट आर्म, राऊंड द विकेट. पुढे सरसावत छोटम पुल आणि चेंडू जाईल काव कॉर्नरच्या बाहेर. गुल, कम ऑन डीजे. जबरदस्त प्रहार आपण पाहतो डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आता मात्र अनिशच्या बॅट मधून बऱ्याच वेळ आपण शांतता पाहिली आणि हा फटका आला. या वेळचा फटका क्या बात है. चेंडू त्यापेक्षा लांब, चेंडू डीप मिड विकेटला क्लिअर करत सीमारेषा पार, फिनॉमिनल षटकार. बोलतोय गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 6 इन रो. या वेळचा चेंडू आपण पाहतोय पूर्णतः कमबॅक करणारा चेंडू अजयच्या या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याच्या भात्यामध्ये नक्कीच असे काही बाण आहेत ज्यामध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं महत्त्वाचं आहे, कारण प्रतिस्पर्धी फलंदाज सुद्धा तुमच्या माइंडसेटचा विचार करतो, त्यानंतर आपली स्ट्रॅटेजी ठरवत असतो. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आउट ऑफ द कंट्रोल, पडल्यानंतर चेंडू जाईल ऑफस्टिकच्या बाहेर. या ठिकाणी संकेत भालेकर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत की धावफलकावरती धावसंख्या 39 धावा लागलेली पाहायला मिळते. या सामन्यामध्ये जर विचार केला या षटकातील एकमात्र चेंडू येणं बाकी आहे आणि हा एक चेंडू आणि किती धावा मैदानावरती येतील. यावेळचा फटका आपण पाहतोय, समोर क्षेत्ररक्षक नाही आणि त्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार जातोय. मास्टर धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर 43 धावा लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि त्याबरोबरीने आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये होत्या 18 धावा, ज्याच्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले होते, इट्स ओके. मात्र त्यानंतर 3 धावा आल्या, कमबॅक केलं सह्याबाद संघानं. मात्र या षटकामध्ये पूर्णतः 20 धावा अक्षरशः कुठल्या आणि अजय मात्रेवरती दबाव प्रक्षेपित केला. 3 षटकांनंतर 43 धावा आल्यात. डीजे मास्टर निशांत कडवे सर्वांना मंत्रमुग्ध करतोय आणि आणखीन एक त्याचा पैलू मी प्रेक्षकांपर्यंत जरूर पोहोचवतोय.
या ठिकाणी षटक क्रमांक अंतिम प्रथम ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती स्लॉट मध्ये चेंडूला दिलाय, केलाय लॉब. चेंडू ट्रॅव्हल करतोय काऊ कॉर्नरच्या दिशेनं. चेंडू आर पार गगनभेदी करून सभा या ठिकाणी आल्यात. हे गीत आपण ऐकल्यानंतर मराठी सिनेमासृष्टीकडे मी नक्की बोलतो, ज्यामध्ये दादा कोंडके यांच्यावरती आधारित असणारा चित्रपट. त्या दरम्यान आज चेंडू थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल करतोय पुन्हा एकदा बाउंड लाईनच्या बाहेर. येतो छक्का नाही, येतो दस्सा आहे. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आज आपण गीतांचा नजराणा सुद्धा पाहतोय आणि भावेशच्या पाठ मधून चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. या बेलचा फटका पुन्हा एकदा. आता मात्र प्रणयच्या हातामधून चेंडू निसटलाय. चूक झाली होती. या ठिकाणी विकेट मिळाली असती, धावा मिळाल्या नसत्या. भावेशला जीवनदान मिळतं, ज्यात भावेशने आतापर्यंत 2 बिग हिट, 2 आउट ऑफ दी पार्क मारलेत. आणि असं असताना भावेशला या ठिकाणी मिळतंय जीवनदान. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या बेलचा चेंडू आपण पाहू शकाल. लेग स्टिक सोडून जाणारा होता का? येस इट इज. या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट मैदानावरती आलाय आणि प्रामुख्याने आपण या सामन्यांचा अनालिसिस केला तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट तुमच्यापर्यंत या साई क्रीडा मंडळ झारखंडच्या वतीनं आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. पुढे सावध जाऊन मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली स्टंपिंग मैदानावरती पाहायला मिळालंय आणि फलंदाज भावेश या ठिकाणी लालच बुरी बल आहे मेरे दोस्त. कम ऑन डीजे. आजचा वार जर आपण पाहिला तर हनुमंतरायांचा आशीर्वाद नक्की कोणत्या संघाच्या बाजूने असेल. शनिवार आज आपण जर विचार केला तर प्रामुख्यानं या मैदानावरती प्रत्येक संघ जो जिंकण्याच्या उमेदीने आलाय. आयुष्यामध्ये कोणाला कधी हारायला आवडत नाही, मात्र परिस्थिती येणारी सिच्युएशनच तुम्हाला त्या संघर्षामधून पुढे जाण्याची क्षमता, पुढे जाण्याची वृत्ती आणि संघर्ष करण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण करत असते. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग स्टिक सोडणारा वाईड +1 अशा 2 धावा येतील. जर आपण विचार केला तर या ठिकाणी धावा मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने बनल्यात. तब्बल 60 धावा या ठिकाणी बनलेल्या आपण पाहतोय. 4 षटकांमध्ये 60 धावा ही जर मैदानावरती टोटल आली नक्की प्रतिस्पर्धी संघाकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. मॅच मध्ये रोमांच येईल. यावेळेचा करंटचा फटका आपण पाहतो. टायमिंग तितकं प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नाही या कारण बिहाइंड विकेट चेंडू जातोय आणि डावफलकावरती येईल 1 धाव. आता मात्र जर आपण विचार केला तर चेंडू शिल्लक आहे, तो म्हणजेच एकमात्र चेंडू. पाहूयात आपण की कशा पद्धतीनं या ठिकाणी हा खेळ बहरणारा पाहायला मिळेल. चेंडू मैदानावरती द्या व्हॉलेंटियर्स. या ठिकाणी चेंडू लवकरात लवकर आणा. साई झालकंड आपले व्हॉलेंटियर्स तुम्ही काम नीट बघा जरा प्लीज, कारण या ठिकाणी स्वतः अंपायर आपले जात आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा की लवकरात लवकर चेंडू येईल. या बेचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक अजयने हा कॅच ड्रॉप केलाय. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि मिळतात आणखीन 1-2 बोनसच्या धावा, कारण या धावा नसत्या. प्रामुख्याने आधीच धावा संख्या खूप झाली, त्यानंतर या 2 धावा आणखीन त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. जर मॅच टफ झाली, क्लोज एन्काउंटर आले तर या 2 धावा कुठेतरी जखमेवरती मीठ सोडणाऱ्या पाहायला मिळतात. कारण आपण पाहिलंय राजकारणामधील 1 मत, क्रिकेटमधील 1 धाव आणि परीक्षेमध्ये 35 मार्कांसाठी चालले तो संघर्ष, ज्याच्यामध्ये 1 मार्क जरी कमी आला तरी तुम्ही नापास. अशा पद्धतीने आपण पाहतोय. जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 63 धावांची. आणि पुन्हा एकदा मी घेऊन जातोय डीजे मास्टर निशांत कडवे याच्याकडे. ओव्हर टू यू.
मगाशी आपल्याबरोबर चर्चा करत असताना सांगितलं होतं की या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी एक ब्रँडेड वॉरियर्स कंपनीची बॅट असेल आणि ती बॅट सन्माननीय परेश चवरकर एक लेजेंडरी क्रिकेटपटू खेळाडू यांच्या वतीनं आपल्याला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये मयूर स्पोर्ट्स चे मालक सन्माननीय राजू भालेकर मुंबई यांच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट देऊन आपण सन्मानित करत आहोत। त्याचप्रमाणे मित्रांनो प्रफुल्ल शेठ पाटील सरपंच परूरपाडा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आणि साई क्रीडा मंडळ झालकण यांच्यासाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे। तर सन्माननीय सरपंच साहेब प्रफुल्ल शेठ पाटील यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश शेठ पाटील सदस्य परहूर ग्रामपंचायत यांच्या वतीने 8,000 रुपयाची देणगी आलेली आहे। त्याचप्रमाणे सन्माननीय शशिकांत नाईक परहूर ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाची देणगी आपल्याला इथे लाभलेली आहे। त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार। त्याचप्रमाणे प्रथमेश सुधाकर मोहिते यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाची देणगी आम्हाला इथे लाभलेली आहे। आउटपोस्ट हॉटेलचे मॅनेजर प्रथमेशजी आपले मनपूर्वक आभार। त्यानंतर सन्माननीय मनोहर पाटील यांच्या वतीने 500 रुपयांची देणगी इथे लाभलेली आहे। परेश जाधव यांच्यातर्फे 500 रुपयांची देणगी, प्रशांत जाधव यांच्यातर्फे तब्बल 1,000 रुपयाची देणगी आणि राजू घरत बैरोळे यांच्या माध्यमातून तब्बल 2,500 रुपयाची देणगी आपल्याला इथे लाभलेली आहे। तर या सर्व देणगीदारांचे, दिलदार व्यक्तींचे आणि या मंडळावरती असणाऱ्या त्यांचं असणारं हे प्रेम आणि आमचे हे दाते यांचे मी मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। मी मगाशी सुद्धा सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितोय की संपूर्ण ट्रॉफीज सौभाग्यवती सन्माननीय संजना सुनील कदम सदस्य ग्रुप ग्रामपंचायत परहूर यांच्या माध्यमातून इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 40,000 रुपये कॅश हे आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेलं आहे। तर या सर्वांच्याच कृपा आशीर्वादामुळे आपण एक भव्य दिव्य टुर्नामेंट इथे आयोजित करू शकलो, यात तीळ मात्र शंका नाहीये। तर पुन्हा एकदा या सर्व दिलदार व्यक्तींचे मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाकडे। 63 रनों की जरूरत, स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है गौरव राउल, पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज चारुदत्त बाएं हाथ से ओवर द विकेट राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे। गौरव राहुल ने उसे कारपेट के सहारे खेल दिया था। थोड़ी सी हाफ ट्रैकर गेंद थी, जोरदार प्रहार करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया था और इसी वजह से डीप स्क्वायर लेग में जब तक फील्डर वहां की उस गेंद को फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और गौरव ने इस 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया है। जीतने के लिए 63 रनों की जरूरत है, एक बड़ा टारगेट तकरीबन 16 रन के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और बीचों बीच पकड़े गए अजय पगबदा के रूप में मैदान से बाहर आएंगे। केत भालेकर और ऑनलाइन स्कोरर अथर्व मात्रे, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा। और उसी के साथ मास्टर कैमरा पर सुरेंद्र कुमावत, साइड कैमरा पर वैभव और हमारे ऑपरेटर मनीष कुमावत, इनका भी मैं तहे दिल से दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा क्योंकि उनका काम बहुत ही अहम है और उस काम को देखिए वो बखूबी अंजाम दे रहे हैं। खराब गेंद हो सकती है, जी हाँ अंपायर जी निशांत कड़वे हमारी तरफ रुख करते हुए दिखाई दिए और आपने हाथों को जमीन से समांतर फैलाकर इशारा कर दिया वाइड का। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या हो चुकी है 2 रन,
जीतने के लिए निर्धारित 4 ओवर के मैच में 63 रनों की जरूरत। जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, मगर बिहाइंड द विकेट आपको 1 ही रन मिलेगा। नए बल्लेबाज प्रणय अपना यहां पे खाता खोलते हुए दिखाई दिए। चारू दत्त इस मरतबा चाइनामन करने की कोशिश कर रहे थे, क्योंकि बाएं हाथ के गेंदबाज का एक नेचुरल एंगल होता है, नेचुरल स्पिन होता है। लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकलती है, मगर इस मरतबा पूरी तरीके से दूसरा। जी हां, यहां पे नजर आया और ढीले हाथों के साथ खेला था, और दोनों भी बल्लेबाजों में बहुत ही अच्छा सिंक्रो, उसी के साथ कोऑर्डिनेशन नजर आया। आंखों आंखों में इशारा हुआ और पलक झपकते ही यहां पे रन चुरा लिया। अच्छा कॉल, दोनों भी खिलाड़ियों में आपसी तालमेल। 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर, 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। जी हां, इसमें दबा 30 गज के दायरे को तोड़ा है, मगर इस स्ट्रोक में ताकत नहीं थी, मात्र उसे लॉफ्ट किया था कवर के ऊपर से। और मिड ऑफ के फील्डर जब तक उस गेंद का पीछा करेंगे, फिर उस गेंद को फील्ड करेंगे, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 2 रन लेने का। और हम देख सकते हैं कि हम जहां पे बैठे हैं वहां पे थोड़ा सा चढ़ाव है, और इसी वजह से गेंद ऊपर की तरफ आने में थोड़ा सा यहां पे प्रॉब्लम क्रिएट होता है, और इसी वजह से 2 ही रन यहां पे मिलेंगे गौरव को। गौरव बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश कर रहे थे, मगर चारू दत्त ने उनको पहचान लिया था। अपने लाइन एंड लेन में थोड़ी सी तब्दीली की उन्होंने, गेंद को थोड़ा सा खींचा था, और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। टप्पा खाने के बाद हमेशा की तरह टर्न होकर गेंद बाहर की तरफ निकल गई। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है 7 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। बहुत मुश्किल होगा, मगर ये मैच जीता जा सकता है, ये मैं जानता हूं, क्योंकि गौरव राहुल के पास वो क्षमता, वो काबिलियत और वो सलाहियत जरूर है। अगर आज वो टिक कर खेलेंगे इस इनिंग में, अंतिम गेंद तक अगर टिक कर खेलेंगे, तो ये मैच साई आवाज के पक्ष में जा सकता है, क्योंकि गौरव राहुल को बड़े बड़े स्ट्रोक खेलते हुए, लंबे लंबे हिट लगाते हुए मैंने देखा है। जब भी अपने रौद्र रूप में आते हैं, अपने मूड में आते हैं, अपने रंग में आते हैं, तो गेंदबाजों के पर खच्चे उड़ा देते हैं। हालांकि पहले ओवर में चारू दत्त की तारीफ बनेगी, काबिल तारीफ उन्होंने गेंदबाजी की है। मात्र 7 रन खर्च किया, जबकि 30 गज का दायरा मौजूद था, और 1 सफलता भी अर्जित की। इस बीच नए गेंदबाज आए हैं। भावेश अपनानी जी पहला ओवर, टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। राइट आर्म ओवर द विकेट। हवा में गेंद, प्रणय पूरी तरीके से चक गए, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद टप्पा खाने के बाद तेजी के साथ अंदर की तरफ आई और गेंद बल्ले के स्टिकर पर लगी, और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में। प्रणय बैक टू दी पैवेलियन। जी हां, इस मरतबा हवा में खेला है, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर, बहुत ही बढ़िया कैच, और इसी के साथ पहली गेंद पर और एक बल्लेबाज मैदान से बाहर।
से ज़्यादा स्ट्राइक अगर गौरव राहुल को मिलता है, ज़्यादा से ज़्यादा वो गेंदें खेलेंगे तो ये मैच जीता जा सकता है, ये मैं भी जानता हूँ। मगर यहाँ पे देखिए गलतियों के ऊपर गलतियाँ उनके साथी बल्लेबाज कर रहे हैं। पहले परेश आउट हुए, फिर प्रणय, उसके बाद दीपक, लगातार यहाँ पे विकेटें उन्होंने गंवाई है। अब यहाँ पे अपनी बल्लेबाजी में और अपने स्ट्रैटेजी में सुधार लाना होगा। सोच समझकर यहाँ पे होशियारी के साथ अगर बल्लेबाजी करेंगे तो जरूर ये मैच कांटे का हो सकता है। जी हाँ, पहली गेंद ओवर पिच दी ऑन द राइज, उसे बहुत ही बढ़िया तरीके से खेला है। डी पॉइंट सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए। देखिए यहाँ पे तकदीर वाले रहे, किस्मत का साथ मिला, और जिसकी मैं बात कर रहा था बार बार, गौरव राहुल को स्ट्राइक के एंड पर लाकर खड़ा करना बेहद जरूरी था। आखिरकार अंतिम एक गेंद के ऊपर यहाँ पे स्ट्राइक मिला है। अंतिम एक गेंद 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आना जरूरी है क्योंकि बल्लेबाजी करने वाली टीम पूरी तरीके से पिछड़ती हुई दिखाई दे रही है। जी हाँ, यहाँ पे जानबूझकर उन्होंने ढीले हाथों के साथ अक्रॉस द लाइन खेला और 1 रन मुकम्मल करते हुए अपने पास स्ट्राइक रखा है। अब ये 12 गेंदें पूरी की पूरी यहाँ पे गौरव राहुल को खेलनी होगी क्योंकि पहले ओवर में 7 रन और इस ओवर में मात्र 6 रन, यानी कुल मिला के 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 50 रनों की जरूरत। 12 गेंदों में अगर 6 छक्के लगते हैं, 6 नहीं 7 छक्के लगते हैं, तकरीबन 7 छक्के अगर 12 गेंदों में आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। और इसी वजह से स्ट्राइकिंग एंड पर गौरव राहुल को रहना बहुत ही जरूरी है। कम से कम 7 बड़े स्ट्रोक गौरव राहुल मारने की क्षमता जरूर रखते हैं। अब यहाँ पे मात्र बड़े स्ट्रोक से डील करनी होगी। छक्के या चौके आएंगे तो ही ये मैच जीता जा सकता है, उसके बाद आपके पास कोई और चारा नहीं है। इस बीच नए गेंदबाज आए हैं, भूषण म्हात्रे अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। हालांकि भूषण के ऊपर कोई दबाव नहीं होगा, आसानी के साथ गेंदबाजी कर सकते हैं। दबाव तो होगा बल्लेबाज के ऊपर। जी हां, पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश में आसमान में खेल गए मगर जीवन दान हुआ। मेरे ख्याल से इस मैच में कुछ न कुछ मुझे और आप सभी को देखने को मिलने वाला है। जीवन दान मिला है गौरव राहुल जैसे बल्लेबाज को। गौरव राहुल अगर अपने रंग में आ गए, अपने लय में आ गए तो ये मैच कांटे का होगा, अंतिम क्षणों तक चला जाएगा। भूषण म्हात्रे थोड़े से नाराज। जी हां, फुल टॉस गेंद, मगर यहां पे 1 ही रन मिलने की संभावना थी। इस वजह से नॉन स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज जो है परेश, उन्होंने उन्हें रोका क्योंकि वो जानते हैं सिंगल और डबल से अब काम नहीं बनेगा। अब यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार है, सख्त जरूरत है। उसके अलावा आपके पास कोई चारा नहीं, कोई ऑप्शन नहीं है। भूषण म्हात्रे की तारीफ यहाँ पे बनती है। गौरव राहुल के सामने क्या बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत की है उन्होंने। लेग स्टंप के बाहर बट के इस मरतबा फुलर लेन डिलीवरी थी। यॉर्कर करना चाहते थे मगर लाइन से भटकने की वजह से एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन, 14 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। साई अब्बास, आहा, ये देखिए स्लोवर वन, भूषण म्हात्रे का स्टॉक बॉल। 1 रन अतिरिक्त यहां पे जरूर मिलेगा बाय के रूप में, मगर भूषण म्हात्रे ने यहां पे प्रभावित किया है। गौरव राहुल के सामने गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, मगर देखिए अलग अलग तरह की गेंदबाजी, कभी यॉर्कर करना चाहते हैं, कभी स्लोवर वन, कभी फ्लैटेड गेंद, कभी ऑफ कटर, कभी बाउंसर। ये बहुत ही अच्छे संकेत हैं। जी हां, मगर इस मर्तबा फिर से एक बार कुछ अलग करने की कोशिश में चूक गए। लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने फिर से एक बार उसे वाइड करार दिया है। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर
एक एक रन से काम नहीं बनेगा, ये मैं बार बार यहां पे दोहरा रहा हूं। जी हां, स्लोवर वन थी और इसे खेला है डीप मिड विकेट की दिशा में, सीधा फील्डर को ढूंढ लिया, गैप ढूंढने में कामयाबी नहीं। शायद ये इस ओवर में 3 रन आ चुके हैं, वाइट के रूप में 2 रन। जी हां, इस मरतबा लॉन्ग ऑन के फील्डर को चकाती हुई गेंद, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। इस ओवर में एक अंतिम गेंद आना बाकी है। अब ये मैच थोड़ा सा नीरस होता हुआ, बल्लेबाज निष्प्रभ रहे गेंदबाजों के सामने बल्लेबाजों की एक न चली। पहले ओवर में चारू दत्त ने 7 रन खर्च किए थे, एक बल्लेबाज को चलता किया था। दूसरे ओवर में भावेश आए, भावेश ने भी किफायती गेंदबाजी की, मात्र 6 रन खर्च किए और 2 बल्लेबाजों को चलता किया। तीसरे ओवर में भूषण मात्रे आए, भूषण मात्रे ने मात्र 8 रन खर्च किए। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहां पे महरूम किया है, वंचित किया है। 7, 6 और 8 ये रनों की संख्या है 21 रन स्कोर कार्ड पर। अब जीतने के लिए बहुत सारे रनों की जरूरत। 43 यानी 6 गेंदों में 7 छक्के अगर लगाते हैं तब भी ये मैच नहीं जीता जा सकता। चमत्कार यहां पे होने की जरूरत है। एक नो बॉल के ऊपर अगर छक्का आता है तो यहां पे मैच जीता जा सकता है, यानी नो बॉल भी हो और लगातार 7 छक्के भी हो। क्या ये
दोन्हीही संघांचे संघनायक यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये येऊन टॉस करायचा आहे.